नमस्कार, पुन्हा एकदा आधुनिक केसरीमध्ये तुमचं स्वागत आहे। आपण राजकीय विषयांवरच बहुतेक चर्चा करतो आहोत, तर आज थोडासा वेगळा विषय आपण या राजकीय क्षेत्रामधला घेऊया। तो म्हणजे मुंबईच्या नामांतरावरून जो काही आता वाद निर्माण झालेला आहे त्याच्याबद्दल आपण थोडंसं बोलूया। केंद्रीय तंत्रज्ञान मंत्री, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंग यांनी 24 तारखेला मुंबईमध्ये असं विधान केलं की बॉम्बे IIT हे नाव ठेवलंय, कायम ठेवलंय, हे एका अर्थाने बरंच झालं। त्यांच्या सांगण्याचा हा अर्थ होता की सगळ्या मुंबई महानगराचं, मुंबईमधल्या संस्थांचं मुंबईकरण झालेलं असताना, म्हणजे बॉम्बेचं मुंबई झालेलं असताना IITचं नाव हे त्याचं वेगळेपण दाखवण्यासाठी म्हणून ठेवलं, हे एका अर्थाने बरं झालं। 1995 मध्ये राज्यामध्ये जेव्हा भाजप शिवसेना युतीचं सरकार आलं तेव्हा त्यांनी पहिल्यांदा हा निर्णय घेतला की बॉम्बेचं मुंबई करायचं। तोपर्यंत सगळ्या क्षेत्रांमध्ये, जगभरामध्ये हे आपलं महाराष्ट्राची राजधानी असलेलं महानगर हे बॉम्बे म्हणून ओळखलं जात होतं। त्याची मुंबई झाली आणि आतापर्यंत 20 वर्षामध्ये हे बऱ्यापैकी नाव देशभरात आणि जगभरामध्ये रुळलेलं आहे की आता या महानगराला मुंबई म्हणायचं। परंतु काही संस्था अजूनही अशा आहेत, IIT आहे, उच्च न्यायालय आहे, या संस्थांना अजूनही बॉम्बेच अशा अर्थाने संबोधलं जातं, बॉम्बे IIT, बॉम्बे हायकोर्ट। आणि या सगळ्या ज्या काही इतरही अनेक बऱ्याच अजून संस्था आहेत, तर या संस्थांचं नाव तेच का राहिलं, अशा पद्धतीचं प्रश्न, अशी शंका मराठी माणसाच्या मनामध्ये असते। तर ह्या सगळ्या केंद्र सरकारकडून जसं निर्णय येतो त्याप्रमाणे या शहराचं नामकरण केलं जातं। आताच आपण बघितलं, छत्रपती संभाजीनगर या शहराचं नाव बदलून जवळपास 6 महिन्यापेक्षा जास्त, वर्षभरापेक्षा जास्त अवधी लुटला आणि त्याच्यानंतर आता रेल्वेने ते नाव ॲक्सेप्ट केलं आणि त्या फलकांवरती आणि आपल्या सगळ्याच टाइम टेबल्सवर वगैरे संभाजीनगर हे नाव दिलंय। तर मुंबईचा मूळ मुद्दा असा आहे की बाळासाहेब ठाकरे जेव्हा सभा घेत असत मुंबईच्या कुठल्याही निवडणुकीच्या संदर्भामध्ये, तर त्यावेळेस ते स्पष्टपणे असे सांगत असत की मुंबईचं बॉम्बे जर कोणी केलं किंवा मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा जर कोणी प्रयत्न केला तर आम्ही त्याला त्याची जागा दाखवून देऊ। तर या प्रकारच्या, म्हणजे ही जी काही चर्चा आहे ही गेल्या 20-25 वर्षापासून सुरूच आहे की मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जाते की काय। मला तर असं वाटतं की मुंबई ही महाराष्ट्रापासून कोणालाही वेगळी करू देणार नाही, ही जी काही शिवसेनेची डरकाळी होती, ही डरकाळी शिवसेना देईपर्यंत, म्हणजे भाजप किंवा तत्कालीन काँग्रेसच्या मनात सुद्धा हे कधी आलं नसेल की मुंबई ही आता महाराष्ट्रापासून वेगळी करण्याची वेळ आलेली आहे। पण म्हणजे विरोधकांनीच हा मुद्दा सत्ताधाऱ्यांना दिला की काय, असं अनेकदा वाटून जातं। त्याच्यानंतर या सगळ्या हालचाली सुरू झाल्या। चंदीगडमध्ये आपण बघितलं की चंदीगड एक स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश होता, परंतु त्याला आता केंद्र सरकारशी जोडण्याचं हे सुरू झालेलं आहे, प्रयत्न सुरू झालेले आहेत। चंदीगड हे पंजाबमधलं शहर आहे आणि सगळ्यात मोठं महत्त्वाचं शहर आहे। चंदीगडला ज्याप्रमाणे केंद्र सरकार आता आपल्याकडे ओढू इच्छित आहे किंवा तशा हालचाली आपल्याला होताना दिसत आहेत, त्याचप्रमाणे मुंबईचं पण होतं की काय, अशा पद्धतीची चर्चा आता सुरू झालेली आहे। या जितेंद्र सिंग यांच्या विधानाला राज ठाकरे यांनी ताबडतोब उत्तर दिलं आणि मुंबई तोडण्याचाच हा डाव आहे महाराष्ट्रापासून, अशा पद्धतीचं विधान त्यांनी केलं। आणि हे असे प्रयत्न भाजपकडून अनेक वर्षांपासून चालू आहेत असा देखील त्यांनी आरोप केलाय। आता मुंबई तोडायचं म्हणजे काय आहे नेमकं, हे एकदा आपण समजून घेऊया की मुंबईला केंद्र सरकार लाखो कोटींची मदत ही तिथल्या पायाभूत सुविधांसाठी करते आणि हे जवळपास आता ते मुंबई मेट्रो असेल, नंतर इतर अटल सेतू असेल आणि असे अनेक प्रकल्प आहेत की ज्याच्यामध्ये केंद्र सरकारने प्रचंड मोठी गुंतवणूक केलेली आहे पायाभूत सुविधांमध्ये। आणि या सगळ्या गुंतवणुकीच्या आडून हा काही असा एक अजेंडा राबवला जातोय का मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा, हा प्रश्न सर्वसामान्य माणसाच्याही मनामध्ये आहे। आणि भाजपने असं अनेकदा जरी म्हटलेलं असलं की असं काहीही नाही आमचं आणि आम्ही असं काही प्रयत्न करत नाही आहोत, तरी पण भाजपचे बोलणं म्हणजे दाखवायचे दात वेगळे आणि खाण्याचे दात वेगळे, अशी परिस्थिती असल्यामुळं मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जाते की काय या शंकेला चोख असं, व्यवस्थित असं उत्तर आजपर्यंत मिळालेलं नाहीये।
आता मुंबई तोडायची याचा अर्थ काय की मुंबईवरती संबंध कंट्रोल हा ताब्यात घ्यायचा असा काही केंद्र सरकारचा इरादा आहे की काय असं वाटायला लागलेलं आहे. त्याचं कारण असं आहे की मुंबईमधून सर्वाधिक कर हा केंद्र सरकारला दिला जातो. जवळपास 1 ते 1.5 लाख कोटीचा जीएसटी मुंबईमध्ये वसूल केला जातो. आणि आता आपण बघतो आहोत की म्हणजे केंद्र सरकारला फंड करणारा जर कुठलं महानगर असेल तर ते मुंबई असं मानलं जातं, कारण मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. ही राजधानी आपल्या ताब्यात यावी यासाठी केंद्र सरकार का प्रयत्न करत नसेल असं सुद्धा अनेकांना वाटण्याची शक्यता आहे. आणि याच्यातूनच ही एक भीती निर्माण झालेली आहे. आता आपण याचा राजकीय अंगाने थोडासा असा विचार केला की प्रत्येक निवडणुकीच्या वेळेस विधानसभा असेल, लोकसभा असेल, महापालिका असतील, राज्यातल्या प्रत्येक निवडणुकीच्या वेळेस मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जाईल अशा एक प्रकारचा भाऊ निर्माण केला जातो. हे अर्थातच विरोधी पक्षांचं काम असतं. उद्धव ठाकरे सुरुवातीपासूनच ते म्हणत आहेत, सत्तेमध्ये पूर्वी होते तरी देखील ते हेच बोलत होते की मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जाते की काय. त्याचप्रमाणे राज ठाकरे या मुद्द्यावरती प्रचंड आक्रमक आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये आपण बघतो आहोत की मुंबईमध्ये मराठी बोलण्यावरून प्रचंड तणाव निर्माण झालेला आहे. तिथले उत्तर प्रदेश आणि बिहार मधून आलेले जे काही लोंढे आहेत त्यांना जर तुम्ही मराठी बोलायला भाग पाडलं गेलं की तिथे चकमकी उठत आहेत. आणि ही जी काही किरकोळ स्वरूपाची भांडणं आहेत तर याच्यामध्ये काय होतंय की मुंबई म्हणजे महाराष्ट्रातून इतर राज्यांमध्ये गेलेल्या लोकांना पण याचा त्रास झालेला आपण अनेकदा बघितलेला आहे की तिथे पण त्यांना मग त्यांची भाषा ते बोलायला लावत आहेत की तुम्ही इथे मराठी चालणार नाही. आणि त्या पद्धतीने म्हणजे देवाणघेवाण अशा पद्धतीची या वादाची सुरू आहे. तर मुद्दा हा होता की मुंबई ही महाराष्ट्रापासून वेगळी होणार की काय. तर मुंबईला जर ताब्यात घ्यायचं असेल केंद्र सरकारला तर त्या पद्धतीच्या हालचाली ते सुरू करू शकतात, कारण दिल्लीमध्ये ज्या भाजपचं सरकार आहे त्याच भाजपचं महाराष्ट्रामध्ये सरकार आहे. आणि तिथून जर अशा काही खेळी खेळल्या गेल्या तर निश्चितच आपल्याला मराठी म्हणून आपल्याला त्याला विरोध करावा लागणार आहे. तेव्हा हा वाद हा निवडणुकीपर्यंत असाच चालू राहणार आहे. आणि निवडणूक संपली की हे सगळेच पक्ष हा वाद विसरून जाणार आहेत. परंतु जर खरंच त्या तशा हालचाली सुरू झालेल्या असतील तर या हालचाली मात्र काही थांबणार नाही आणि मुंबईचं चंदीगड होण्यास वेळ लागणार नाही. तेव्हा मराठी माणसाने या मुद्द्यावरती सजग राहावं, जागरूक राहावं. आणि हा जो काही प्रयत्न आहे तो हाणून पाडण्यासाठी म्हणून आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न केला पाहिजे असं माझं मत आहे. दुसरी गोष्ट अशी आहे, महाराष्ट्रातल्या राजकारणाकडे आपण थोडंसं परत वळूया की महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे आणि भाजप यांच्यामध्ये प्रचंड ताणतणाव आपण निर्माण झालेले बघतो आहोत. परंतु ताजी बातमी अशी आहे की भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने त्यांच्या महाराष्ट्रातल्या नेतृत्वाला हे सांगितलेलं आहे की मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी म्हणून एकनाथ शिंदे यांना सांभाळून घ्या. म्हणजे एकनाथ शिंदे यांना फारसं दुखावू नका. त्यांच्या पक्षाचे फार महत्वाची माणसं आपल्या पक्षामध्ये येण्याचे प्रयत्न करू नका आणि त्यांना या महापालिका निवडणुकीपर्यंत जपा. थोडक्यात तर जपा म्हणजे काय की आता एकनाथ शिंदे यांच्या लक्षात आलेलं आहे की आपण जर भाजपची महत्वाची मंडळी आपण आपल्या पक्षात घेतली तर ते देखील आपल्या लोकांना पक्षामध्ये घ्यायला सुरुवात करतायत. तेव्हा त्यांच्याही लक्षात आलेलं आहे की आपण आता भाजपच्या नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना ते जरी इच्छुक असले शिंदे सेनेत येण्यास तरी देखील आपण सध्या पॉज घ्यावा. आणि म्हणून कदाचित हे जे काही वरून सांगितलं गेलेलं आहे यांनी पॉज घेतला की भाजपचेही लोक पॉज घेतील अशा पद्धतीचं हे एक राजकीय तडजोड ज्याला म्हणतो आपण ती सुरू असावी असं मला वाटतं. वास्तविक एकनाथ शिंदे यांनी जी काही अमित शहा यांच्याकडे जाऊन आपली कैफियत आता दिल्लीमध्ये मांडली होती, असं वाटतं की त्याचा हा काही परिपाक असावा. परंतु महाराष्ट्रामध्ये आपल्याला एक लक्षात घेतलं पाहिजे, म्हणजे आता यांनी जी काही सल्ला आपल्या भाजपच्या महाराष्ट्रातल्या नेतृत्वाला दिलेला आहे की तुम्ही एकनाथ शिंदेना निवडणुकीपर्यंत सांभाळून घ्या, त्याचे 2 अर्थ निघत आहेत की निवडणुकीपर्यंत सांभाळून घ्या म्हणजे निवडणुकीपर्यंतच सांभाळून घ्या अशा पद्धतीचे देखील गणित भाजप नेत्यांच्या मनामध्ये असू शकतं. निवडणुकीनंतर मात्र तुम्हाला हवं तसं करा असा एक संदेश या सल्ल्यामधून दिला गेला असू शकतो. जर आपण या अनुषंगाने बघितलं की यांच्या मधली जी काही दुफळी आहे भाजप आणि
शिंदे यांच्या शिवसेनेमधली, तर एक शक्यता अशी पण वर्तवली जाते की शिंदे हे जर असंच चालत राहिलं आणि हा ताणतणाव जर जास्तच हे झाला, कारण काल परवा दादा भुसेंनी असं विधान केलेलं आहे की महाराष्ट्राच्या लोकांच्या मनातला मुख्यमंत्री हा एकनाथ शिंदे हेच आहेत. म्हणजे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की असंच विधान यापूर्वी पंकजा मुंडे यांनी पण केलेलं होतं की देवेंद्र फडणवीस जरी मुख्यमंत्री असले तरी लोकांच्या मनातले मुख्यमंत्री मी आहे, अशा पद्धतीचं विधान त्यांनी केल्यामुळं वेगळाच परत राजकीय गदारोळ निर्माण झाला होता. आणि तसंच विधान आता दादा भुसेंनी केलेलं आहे की आता एकनाथ शिंदे हेच. तर आपण थोडंसं एक लक्षात घेतलं पाहिजे की राजकीय नेते जेव्हा बोलतात तेव्हा त्यांच्या बोलण्यामध्ये काहीतरी अजेंडा असतो, म्हणजे त्याला काहीतरी मतितार्थ त्याचा असतो, त्याचे काहीतरी परिणाम नजीकच्या भविष्यामध्ये संभवणारे असतात. तर हे आपण थोडंसं लक्षात घ्यावं, कारण अनेक शक्यता या सध्याच्या परिस्थितीमध्ये वर्तवल्या जात आहेत. एक तर देवेंद्र फडणवीस हे शिंदे गटातल्या काही आमदारांना सोबत घेऊन शिंदे यांना दूर सारू शकतील. दुसरी शक्यता अशी आहे की एकनाथ शिंदे यांना असं वाटतंय की भाजप आता आपला पक्ष गिळंकृत करायला लागलेला आहे, त्याच्यामुळे आपण आता वेगळी वाट निवडलेली बरी, म्हणून ते कदाचित पूर्वाश्रमी जाण्याचा देखील प्रयत्न म्हणजे विचार करत असावेत, असा पण एक मतप्रवाह आहे. दुसरी गोष्ट अशी की परत अजित पवार यांचा जे काही गट आहे तर या गटाला आणि इतर काही आणखी आमदारांना घेऊन भाजपला शिंदेंना वेगळं करू शकते, हा एक परत मतप्रवाह आहे. तेव्हा या शक्यता सगळ्या आहेत आणि कुठलीही शक्यता नाकारता येत नाही. तिकडे आपण बघितलेलं आहे की राज ठाकरेंना सोबत घेतल्यामुळे उद्धव ठाकरे यांना त्यांची बाजू मजबूत झाल्यासारखी वाटत असतानाच काँग्रेसनी मात्र राज ठाकरे यांना महाविकास आघाडीमध्ये घेतलं जाऊ नये याच्यासाठी दिल्लीच्या नेतृत्वावर दबाव आणण्याला सुरुवात केलेली आहे. तेव्हा या सगळ्या घडामोडी जर आपण बघितल्या तर यातून या सगळ्या शक्यता आपल्याला लक्षात येतात की औटघटकेचे मुख्यमंत्री म्हणून जेव्हा यांनी शपथ घेतली देवेंद्र फडणवीसांनी, त्यावेळी शरद पवारांनी बाहेरून पाठिंबा देण्याचं त्यांना म्हणजे आश्वासन दिलं होतं, म्हणजे तयारी दर्शवली होती. तर या अशा घडामोडी घडत गेलेल्या असल्यामुळे, हा इतिहास ताजा असल्यामुळे या सगळ्या शक्यता आपल्याला गृहीत धरायला हव्यात. सध्या तरी आपल्याला एक लक्षात घेतलं पाहिजे की कोर्टामध्ये सध्या या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे की 50%च्या पेक्षा जास्त आरक्षण कोणाचंही जाऊ नये. ज्या भागामध्ये अनुसूचित जाती जमाती बहुल वर्ग जास्त आहे, मोठा आहे, त्यांचंच आरक्षण जर 40-45% जात असेल तर ओबीसीना आणखीन 27% आरक्षण त्याच्यामध्ये ऍड आपल्याला कसं करता येईल 50%च्या मर्यादेमध्ये राहून. तर या सगळ्या गोष्टी लक्षात आपण घेतल्या म्हणजे या महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांवरच नव्हे तर अगदी नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुका ज्याची प्रक्रिया आता सुरू झालेली आहे त्यांच्यावर सुद्धा टांगती तलवार आहे. तेव्हा उद्याच्या शुक्रवारी आपल्याला त्या संदर्भात कदाचित काही निश्चित अशी दिशा कळू शकेल. सुप्रीम कोर्टामध्ये त्याची सुनावणी आहे. या सगळ्या गोष्टींवर आपलं लक्ष राहणारच आहे. परंतु दरम्यानच्या काळात या ज्या काही घटना घडतायत, आता मुंबईचा विषय झाला, त्यानंतर शिंदेंना भाजपच्या नेतृत्वाने जे काही सल्ला दिलेला आहे, तर या सगळ्या गोष्टी जर आपण लक्षात घेतल्या तर या दोन पक्षांमधलं वितुष्ट हे काही कमी झालेलं नाही आणि ते वाढत जाण्याची चिन्ह आहेत. या सल्ल्यामुळे भाजपच्या नेत्यांनी जर असं ठरवलं काही की आता मात्र याच्या पुढे आपण शिंदेच्या गटातल्या लोकांना आपल्या पक्षात घ्यायचं नाहीये, असं जर काही झालं तरच या दोघांमधला वाद हा काही अंशी निवडेल असं आपण म्हणू शकतो. कारण आता आपण बघितलं की या नगरपालिकांच्या प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये एकनाथ शिंदेंनी विधान केलं होतं की या लाडकी बहीण योजना मी आणलेली आहे आणि ही योजना सुरूच राहील. परंतु इकडे परत देवेंद्र फडणवीसांनी पण म्हटलेलं आहे की ही योजना या सरकारची योजना आहे, त्यामुळे याच्यावरती कोणी हक्क सांगण्याचं कारण नाही. एकीकडे एकनाथ शिंदे यांनी असं सांगितलं की अहंकाराचा हा जो भस्मासूर आहे हा नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही. दुसरीकडे म्हणजे लंका ही अहंकाराची जी सोन्याची लंका आहे ती जळून खाक झाल्याशिवाय राहणार नाही. आणि ते म्हणतात की आपला लंकेशी काही संबंध नाही. मुख्यमंत्री फडणवीस यांचंही त्याच्यावरती असं विधान आलं की आपला काय संबंध, आपण रामाचे भक्त आहोत, त्यामुळे रावणाच्या लंकेशी आपल्याला काही घेणं देणं नाहीये. तर अशा पद्धतीचे शाब्दिक ज्या काही चकमकी झडत आहेत त्यावरून तरी असं लक्षात, त्यावरून सुद्धा म्हणजे
असं लक्षात येत आहे की या दोन पक्षांमध्ये सगळं काही आलबेल नाहीये आणि या पक्षांमधून आता जी काही एकमेकांकडे खेचाखेची सगळी चालू होती ती जर थांबली तर मला असं वाटतं की काही अंशी ते वितुष्ट संपुष्टात येईल, तात्पुरतं का होईना. परंतु ही जी काही धुसफूस आहे, आता तर या सरकारला 1 वर्ष झालं आहे स्थापनेला, आणखीन 4 वर्ष जायची आहेत, तेव्हा लोकांनी या सगळ्या घडामोडीकडे लक्ष देणं मला असं वाटतं की महत्त्वाचं आहे. या घडामोडींमध्ये सरकार पडेलच अशातलं काही भाग नाही आहे, परंतु सरकार न पडताही अनेक घडामोडी होत असतात. जशा कर्नाटकामध्ये होत आहेत. आता सिद्धरामय्या मुख्यमंत्री आहेत आणि डी शिवकुमार यांना ते पद पाहिजे आहे. ते 2.5 वर्ष झाल्यानंतर ते पद मला देण्याचं श्रेष्ठींनी मान्य केलं होतं असं त्यांनी सांगितलेलं आहे. तेव्हा या 5 वर्षामध्ये काहीच घडत नाही असं नाहीये. एकदा निवडून गेलं की निश्चिंत झालो असं सत्ताधाऱ्यांना मानण्याचं कारण नाही आणि विरोधकांनी देखील शांत बसण्याचं कारण नाही आहे. कारण त्यांची देखील या सगळ्या घडामोडींवर नजर असते. जर एखादा गट सरकारमधला नाराज झाला तर त्या गटाला आपल्याकडे वळतं करून घेण्याची जबाबदारी देखील विरोधी पक्षांची आहे. आणि मला असं वाटतं की उद्धव ठाकरे यांचा शिवसेना, राष्ट्रवादी शरद पवारांचा आणि काँग्रेस हे तिघं मिळून या संधीकडे लक्ष ठेवूनच असतील आणि त्याचा ते निश्चितच लाभ घेतील अशी अपेक्षा पण धरायला काही हरकत नाही. तेव्हा आपला या सगळ्या घडामोडींवर लक्ष असणारच आहे. त्याच्यामधूनच आपल्याला या महाराष्ट्राचं म्हणजे ज्याला काय म्हणतो आपण की राजकीय जडणघडण जी आहे ही जडणघडण आपल्याला मजबूत करायची आहे. या निवडणुकांमध्ये जास्तीत जास्त आपल्याला मतदान करायचं आहे. मतदार याद्यांमध्ये घोळाचे आरोप अजूनही सुरूच आहेत, ते तर सुरूच राहतील. अनेक मतदारांची दुबार नावं आहेत. एका मतदाराचं तर मुंबईतल्या 103 ठिकाणी नाव सापडलेलं आहे. तर या सगळ्या घडामोडी आपण बघितल्या तर आपल्याला असं लक्षात येईल की आलबेल कुठेच नाहीये, म्हणजे निवडणूक आयोगापासून अगदी या राजकीय पक्षांपर्यंत. तेव्हा या दरम्यानच्या काळामध्ये आणखीन एक 12 ते 15 BLOनी आत्महत्या केल्याची पण बातमी आहे. सुदैवाने महाराष्ट्रातलं अजून तशी काही घटना नाहीये. देशभरामध्ये जिथे ते SIR सुरू होणार आहे, म्हणजे मतदार याद्यांची पुनर्पडताळणी आणि मृतांची नावं काढण्याचं काम, नवीन मतदार सामील करण्याचं काम हे आता सुरू झालेलं आहे अनेक राज्यांमध्ये आणि त्याचा दबाव आल्यामुळे या BLOनी आत्महत्या केल्याचं म्हटलं जात आहे. आता याच्यामध्ये किती तथ्य आहे हे संशोधनानंतर, तपासानंतर, चौकशीनंतर बाहेर येईलच. परंतु एकूणातच या निवडणूक आयोगावर देखील फारसा विश्वास ठेवण्यासारखी आजची परिस्थिती नाही, एवढंच मला वाटतं. आपण या सगळ्या मुद्द्यांच्या संदर्भामध्ये आपल्या काय प्रतिक्रिया आहेत त्या नक्की नोंदवाव्यात. धन्यवाद.